नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं टी.जी. कोकणे ज्युनियर या चॅनलला. तर मुलांनो, आज आपण आहे ना, जो फर्स्टचे मुलं आहे, फर्स्ट क्लासचे जे मुलं आहे, ग्रेड 1चे जे मुलं आहेत, त्यांच्यासाठी चॅप्टर नंबर 1 मी घेऊन आली आहे. त्याचं नाव आहे व्हॉट आय नो. मला काय काय माहिती आहे, हे या चॅप्टरमध्ये आपण बघणार आहोत. तर बघा, इथे तुम्हाला काही पिक्चर्स दिसत आहे. बिग, स्मॉल, टॉल, शॉर्ट, मोर, लेस, थिक, थिन. तर हे आपण स्टडी करणार आहोत. बघा, राईट द करेक्ट वर्ड अंडर इच पिक्चर. बघा, बिग आणि स्मॉल असं 2 अक्षरे तुम्हाला इथं वरती दिसत आहे आणि खाली तुम्हाला एक लॉयन आणि बटरफ्लायचं चित्र दिसत आहे. तर तिथे तुम्हाला मेन्शन करायचं आहे की बिग कोण आहे आणि स्मॉल कोण आहे. तर बघा, आकाराने, शरीराने, उंचीने मोठा कोण दिसतोय? लॉयन. तर त्याला आपण बोलणार बिग. आणि आकाराने, उंचीने छोटा कोण दिसत आहे? स्मॉल कोण दिसत आहे? बटरफ्लाय. तर तिथे आपण काय करणार आहे? स्मॉल लिहिणार आहे. बघा, दुसऱ्या याच्यामध्ये टॉल आणि शॉर्ट आहे. तर इथे तुम्हाला ऑस्ट्रिच आणि हॅन असं देण्यात आलेलं आहे. तर बघा, ऑस्ट्रिच हा हॅनपेक्षा मोठा आहे, टॉल आहे, उंच आहे. त्यामुळे त्याला आपण काय दर्शवू? काय बोलूयात आपण? टॉल. ठीक आहे. आणि हॅन हे ऑस्ट्रिचपेक्षा काय हाईटने छोटं आहे. तर याला आपण बोलू शॉर्ट. काय बोलू याला आपण? शॉर्ट. बघा, मोर आणि लेस. मोर आणि लेसमध्ये इथे बलून आणि चेरी आहे. तर जास्तीत जास्त बलून तुम्हाला जिथे दिसत आहे त्याला आपण काय बोलू? मोर. आणि जिथे कमी आहे चेरी, 2च तर चेरी आहे, त्याला आपण काय बोलणार? लेस. नंतर साईडला बघा, थिक अँड थिन. थिक आणि थिन मध्ये थिन म्हणजे पातळ, बरोबर? त्याला आपण काय बोलू? थिन. आणि थिक म्हणजे जाडसर. त्याच्यात दोघांच्या तुलनेमध्ये थिक आणि थिनचं दाखवलेलं आहे. तर बघा, थिन म्हणजे पातळ आणि थिक म्हणजे काय? जाडसर. अशा या प्रकारे आपण बिग, स्मॉल, टॉल, शॉर्ट, मोर, लेस, थिक आणि थिन बघितलं. आता पुढे बघूया. तर बघा, पुढे अजून एक कन्सेप्ट आहे, इनसाइड अँड आउटसाइड. काय आहे? इनसाइड अँड आउटसाइड. इथे एक डॉगचं हाऊस आहे बघा, कॅनल. डॉगच्या हाऊसला काय बोलतो आपण? कॅनल. आणि त्याच समोर एक मुलगा उभा आहे आणि त्याच डॉगच्या समोर त्याला आहे ना फूड ठेवलेलं आहे. तर बघा, मिक्कू इज इनसाइड द कॅनल. म्हणजे या डॉगचं नाव काय आहे? मिक्कू. आणि तो काय की त्याच्या घराच्या आतमध्ये. कॅनल म्हणजे काय? डॉगच्या घराचं नाव आहे. तर तो कुठे? इनसाइड. इनसाइड म्हणजे काय? आतमध्ये. घराच्या काय आहे तो? आतमध्ये. इट्स फूड इज आउटसाइड द कॅनल. पण त्याचं जे जेवण आहे, त्याचे जे फूड आहे ते बघा त्याच्या घराच्या बाहेर आहे, त्याच्या हाऊसच्या काय? बाहेर आहे. तर इनसाइड म्हणजे काय? जे गोष्ट आपण आतमध्ये ठेवतो, जसं तुमच्या बॅग्समध्ये बुक्स ठेवले जाते, जसं तुम्ही तुमच्या घरामध्ये असतात, त्याला आपण बोलतो इनसाइड. आणि आउटसाइड काय आहे की जसं ट्रीज आउटसाइड आहे, काही ॲनिमल्स आहेत ते आउटसाइड असतात, बरोबर? व्हेकल्स आउटसाइड असतात. तर ते झाली आउटसाइड कन्सेप्ट. तर इथे बघा, क्वेश्चन दिलं आहे. तर बघा, इथे दिलेलं आहे आणि इथं काही साईडला पिक्चर्स दिलेले आहे. मिस्टर लाल. काय? मिस्टर लाल इज इनसाइड और आउटसाइड द हाऊस. हे जे मिस्टर लाल आहे ना, हे बघा, हे सगळं तुम्हाला इनसाइड द हाऊस दिसतं. सोफा, टेबल, कर्टन, त्यानंतर लॅम्प, हे आपण घरामध्ये वस्तू आहे. मग यावरून लक्षात येतं की जे मिस्टर लाल आहे ते घरामध्ये बसले, आतमध्ये बसले. मग आतमध्ये बसले याचा अर्थ त्याला इंग्लिशमध्ये आपण काय बोलतो? इनसाइड. मग जेस मिस्टर लाल इज इनसाइड द हाऊस. त्याचबरोबर इथं खाली दिलं आहे बघा, द चिल्ड्रन आर प्लेईंग डॅश इनसाइड और आउटसाइड द हाऊस.
आता इथे बघा, तुम्हाला इथे काही मुलं दिसत आहे आणि ते मुलं आहे ना, तुम्हाला बाहेर दिसत आहे की आत दिसत आहे, हे कशावरून कळेल? तर बघा, बाहेर रोड दिसत आहे, झाडं दिसत आहे, आकाश दिसत आहे, कुठले असे घरं दिसत आहे. तर त्यामुळे ह्यावरून तुम्ही जज करू शकता, यावेळेस सांगू शकताय की द चिल्ड्रन्स आहे ते घराच्या बाहेर आहे, म्हणजेच आउटसाईड आहे. ते काय आहे? आउटसाईड आहे. तसंच खाली पण पिक्चर देण्यात आलेलं आहे बघा. काय सांगितलंय इथे पिक्चरमध्ये की लुक ॲट द पिक्चर गिवन बिलो. 2 पिक्चर्स दिलेले आहे तुम्हाला. त्या 2 मध्ये तुम्हाला त्यांनी सांगितलंय की आउटसाइड आहे की इनसाइड आहे बघा. तर निदाज बुक इज डॅश द बॅग. निदाची बुक आहे ना, हे बघा टेबलवरती तुम्हाला बुक दिसते का, आणि त्याच्या शेजारी बॅग आहे. तर निदाची जे बुक्स आहे ना, ते ह्या बॅगच्या काय आहे, इनसाइड आहे की आउटसाइड आहे? तर हे तुम्हाला बाहेर दिसतं, याचा अर्थ की निदाचे जे बुक्स आहे ते आउटसाइड आहे. ते काय आहे? आउटसाइड आहे. सिमिलरली इथे बघा, रोहन इज डॅश हिज हाऊस. तर रोहन घराच्या बाहेर आहे की घराच्या आत आहे, हे कशावरून कळतं? तर बघा, तुम्हाला घरामध्ये टेबल चेअर दिसतं की नाही, मॅट वगैरे, यावरून समजलं जातं की आपण आतमध्ये आहोत, घराच्या काय आहोत, आतमध्ये. त्यामुळे आता रोहन कसा दिसतो इथे? रोहन सुद्धा तुम्हाला घराच्या आतमध्ये दिसतोय, त्यामुळे त्याला इंग्लिशमध्ये आपण इनसाइड असं बोलतो. ठीक आहे, कळतंय ना बाळांनो? चला ठीक आहे, आता आपण पुढे बघूया. तर बघा बाळांनो, आता आपण बघणार आहोत टॉप अँड बॉटम. काय बघणार आहोत? टॉप अँड बॉटम. तर बघा, इथे तुम्हाला काही झाडं दिसत आहे, पक्षी दिसत आहे तिथे, बरोबर. खाली 2 रॅबिट्स दिसत आहे तुम्हाला. तर आपण हे बघणार आहोत. द बर्ड्स आर ॲट द टॉप ऑफ द ट्री. हे जे बर्ड्स आहे ना, बर्ड्स हे कुठे बसलेले? ट्रीच्या अगदी वरती, टॉपला बसलेले. काय बसलेले? टॉपला बसले. मग आता यांना काउंट अँड राईट द नंबर ऑफ बर्ड्स ॲट द टॉप ऑफ ट्री. तर ते क्वेश्चन बोलत आहे की किती नंबर ऑफ बर्ड्स इथे टॉपला बसलेले झाडाच्या? तर ट्रीच्या टॉपला 2 बर्ड्स बसले. किती? म्हणून आपण इथे काय लिहिलंय? 2. सिमिलरली खाली बघा, द रॅबिट्स आर ॲट द बॉटम ऑफ द ट्री. रॅबिट्स काय? ट्रीच्या बॉटमला आहे. बॉटमला म्हणजे काय? खाली, तळाशी, ट्रीच्या. तर किती किती बसलेले हे? तर 2. तर इथे पण त्यांनी प्रश्न विचारलाय, काउंट अँड राईट द नंबर ऑफ रॅबिट्स ॲट द बॉटम ऑफ ट्री. तर किती आहे रॅबिट्स इथे? 2. तर 2 बोला. तर बघा, इथे तुम्हाला काही असं कबर्ड शेल्फ दिसतंय आणि ते कोणाचं आहे? दिस इज अ, तर बघा, दिस इज अ अन्यास कबर्ड. आता व्हॉट इज केप्ट ऑन द कबर्ड शेल्फ. कबर्डचा जो शेल्फ आहे ना, तिथे काय ठेवलेलं आहे? तर बघा, काय काय आहे सगळ्यात टॉपला? क्लोथ आहे की टॉयज आहे? जर का जे टॉय असेल तर टॉयला टिक करा, क्लोथ असेल तर क्लोथला टिका. पण त्यांनी काय विचारलं? टॉप शेल्फला. तर टॉप शेल्फला आपल्याला काय दिसतंय? टॉयज. तर आपण टॉयजला करू. व्हॉट इज केप्ट ऑन बॉटम. बॉटम म्हणजे खाली काय ठेवलेलं आहे? काय दिसतंय बाळांनो इथे? बुक्स. तर आपण कोणाला टिक करणार? बुक्सला. बघा, इथे मेंटल मॅथ्स आहे काही, आणि ते आता आपल्याला सॉल्व करायचे. इथे बघा, तुम्हाला आहे ना काही प्रकारे आहे ना ॲनिमल्स दिसत आहे, हो की नाही? त्याच्यावरून त्यांना जज करून आन्सर लिहायचे. आय एम अ बिग ॲनिमल. आय एम अ बिग ॲनिमल. आय हॅव अ लॉंग ट्रंक. माझी ट्रंक कशी आहे? लॉंग. सो हू आय एम? आय एम अ एलिफंट. राईट? आय एम अ एलिफंट. आय एम अ बिग ॲनिमल. मी एक मोठा ॲनिमल आहे. अँड आय एम द किंग ऑफ जंगल. मी ह्या जंगलचा राजा पण आहे. असं कोण आहे? लॉयन. असं कोण आहे? लॉयन. आय एम अ स्मॉल ॲनिमल. मी छोटासा ॲनिमल आहे. आय एम फ्युरी. फ्युरी म्हणजे असं कापूस कसा असं मऊ मऊ, तसा. कोण आहे? रॅबिट. आय एम अ स्मॉल ॲनिमल. आय राईम विथ हाऊस. म्हणजेच कोण? रॅट किंवा माऊस. रॅट किंवा माऊस. माऊस अँड हाऊस रायमिंग जुळतं, हो की नाही बाळांनो? चला, तर आपण पुढे जाऊया. पुढे आहे अबोव अँड बिलो.
काय आहे पुढे? अबोव अँड बिलो. तर बघा, अबोव आणि बिलो मध्ये इथे तुम्हाला काही प्रकारचे चित्र दिसत आहे की नाही बाळांनो? जोकर आहे इथे, बरोबर, ट्रीज आहे इथे, दिसतंय ना? तर बघा, अबोव आणि बिलो मध्ये काय काय दिसतंय? द बलून इज अबोव द क्लोन. क्लोन म्हणजे कोण? जोकर. आणि तो जोकरच्या वरती तुम्हाला काय दिसतंय? अबोव. अबोव म्हणजे काय? वरती. काय दिसतंय तुम्हाला? बलून. काय दिसतंय? बलून. द बॉल इज बिलो द क्लोन. बरोबर, द बॉल इज बिलो द क्लोन. द बॉल इज बिलो द क्लोन म्हणजे या जोकर, हा जो क्लोन आहे ना, त्याच्या खाली काय तुम्हाला दिसतोय? बॉल. तर आता इथं बघा झाड आहे, झाडावरती एरोप्लेन दिसतंय, तुम्हाला इथं रॅबिट दिसतंय. तर याच्यावरती काही क्वेश्चन्स आहे, आपण ते बघूया. द एअरप्लेन इज डॅश अबोव और बिलो द ट्री. आता हा जो एअरप्लेन आहे तुम्हाला ट्रीच्या कुठे दिसतोय? अबोव की बिलो? अबोव. तर तुम्ही इथं लिहायचं अबोव द ट्री. पण इथे बघा रॅबिट आहे, तो रॅबिट तुम्हाला कुठं दिसतोय? द रॅबिट इज बिलो द ट्री. द रॅबिट इज बिलो द ट्री. ठीक आहे. तर अबोव म्हणजे काय असतं? वरती. बिलो म्हणजे काय असतं? खाली. बिलो म्हणजे काय असतं? खाली. ठीक आहे. तर आपण बघणार आहोत ऑन, अंडर. ऑन, अंडर. ऑन म्हणजे काय? वरती. अंडर म्हणजे काय? खाली. तर बघा, लुक ॲट द मिनी आणि कॅट. मिनी, द कॅट. कॅटचं नाव काय इथे? मिनी. बघा, मिनी इज ऑन द टेबल. मिनी कुठे? ऑन द टेबल. जे पण टेबलच्या वरती असतं त्याला आपण काय बोलतो? ऑन. जे पण कबडच्या, बेडच्या वरती असतं त्याला आपण बोलतो ऑन. मिनी इज अंडर द टेबल. मिनी काय? आता बघा, अंडर. अंडर म्हणजे खाली. समजा कबडच्या खाली, बेडच्या खाली असते वस्तू, बरोबर, टेबलच्या खाली असते वस्तू, तर त्याला आपण अंडर बोलतो. तर इथे खाली बघा काही क्वेश्चन्स दिलेले रिलेटेड विथ ही डायग्राम. आता इथं काय दिलंय की लुक ॲट द पिक्चर अँड फिल इन द ब्लँक्स. बघा, द टॉयज आर अंडर और ऑन द टेबल. बघा, टेबलच्या अंडर की ऑन? वरती आहे की खाली आहे टॉयज? अंडर आहे. मग इथे आन्सर काय लिहिणार? अंडर. द फ्रुट्स आर डॅश ऑन और अंडर द टेबल. मग फ्रुट्स कुठे? टेबल वरती आहे की टेबल खाली आहे? वरती. आणि वर म्हणजेच काय? ऑन. विच फ्रूट इज रेड ऑन द इनसाइड. कोणतं फ्रूट रेड आहे? ॲपल. कोणतं? ॲपल. इथे बघा, डू यू ईट फ्रूट्स एव्हरी डे? येस. काय बोलणार? येस. आर फ्रूट्स हेल्दी ऑर फूड? हेल्दी आहे. फ्रूट्स कसे आहे? हेल्दी. ओके. तर बघा, ऑन म्हणजे काय? वरती. अँड म्हणजे काय? खाली. अशा प्रकारे ही जी कन्सेप्ट आहे ही पण आपण समजून घेतली आहे. ठीक आहे बाळांनो, पुढे जाऊया. तर बघा, नेक्स्ट टॉपिक काय याच्यामध्ये कन्सेप्ट काय आपली? लेफ्ट अँड राईट. तर इथं बघा एक लेडी आहे, मॅजिशियन लेडी आहे ती. का कोण आहे ती? मॅजिशियन लेडी. द मॅजिशियन इज होल्डिंग अ हॅट इन हर लेफ्ट हँड. बघा, ती आपल्याकडे लेफ्ट आणि राईट हँड आहे ना, दोन प्रत्येकाकडे, बरोबर. राईट हँडने आपण काय करतो? जेवण करतो, अभ्यास करतो, लिहितो. लेफ्ट हँडने आपण काय करतो? पाणी पितो. काय करतो? पाणी पितो. तर बघा, द मॅजिशियन इज होल्डिंग अ हॅट इन हर लेफ्ट हँड. बघा, ही हॅट दिसते ना, कोणत्या हँडमध्ये आहे? लेफ्ट. मॅजिशियन इज होल्डिंग अ स्टिक इन हर राईट हँड. आणि तिच्या राईट हँडमध्ये तुम्हाला काय दिसतंय? स्टिक. काय दिसतंय? स्टिक. बघा, खाली तसंच एक लेफ्ट राईट सेफ्टी सॉन्ग आहे. लेफ्ट राईट सेफ्टी सॉन्ग आहे, ते तरी बघूया आपण. ओके, चला सुरू करू. दिस इज माय लेफ्ट हँड. ठीक आहे. इथं बघा दोन मुलं आहे, छोटे छोटे दिसत आहेत ना, आणि इथे दोन मुली आहे. जेव्हा रस्ता क्रॉस करतो ना आपण, त्यासाठी बघा, एक लुक करते राईटकडे, एक आहे लेफ्टकडे. तर ते काय म्हणताय की दिस इज माय लेफ्ट हँड, दिस इज माय लेफ्ट हँड, दिस इज माय राईट हँड.
सो लेट अस लर्न अ सेफ्टी रूल. दोघं काय बोलताय की आता सेफ्टी रूल लर्न करूया. टू स्टे ऑल राईट. टू स्टे ऑल राईट म्हणजे काय? आपण सुखरूप राहावे त्यामुळे. वेन क्रॉसिंग द रोड, जेव्हा आपण रस्ता क्रॉस करतो तेव्हा आपण फर्स्ट लुक टू द राईट. म्हणजे आपण जर का रस्ता क्रॉस करत असेल तर पहिले कुठं लुक करायचं, कुठे बघायचं? राईटला. मग नंतर कुठे बघायचं? लेफ्टला. बघा, देन लुक टू द लेफ्ट, देन अगेन लुक टू द राईट. पहिले कुठे बघणार? राईटकडे, देन लेफ्टकडे, आणि पुन्हा आपण कुठे बघणार? राईटकडे. पण कधी? जेव्हा रस्ता क्रॉस करणार तेव्हा. नाव वी नो अवर लेफ्ट अँड राईट. मग आता आपल्याला माहिती आहे आपली लेफ्ट अँड राईटला काय आहे. अँड ऑल्सो टू बी सेफ अँड ऑल राईट. आणि मग सेफली आपण रस्ता काय करू शकतोय? क्रॉस करू शकतोय. ठीक आहे बाळांनो, तर पुढे बघूया आपण. आता जे काही पाहिलं आपण, टॉप, बॉटम, नियर, बरोबर, फार, जे काय पाहिलं आपण त्याच्यावरती आपण आता एक्सरसाइज करणार आहोत. ठीक आहे, चला आता आपण काय बघणार आहोत? जी कन्सेप्ट बघितली त्याच्या बेस आपण काही एक्सरसाइज बघणार आहोत. इथे बघा, तुम्हाला काही पिक्चर दिसतंय आणि त्याचे करेक्ट वर्ड लिहायचे आहे तुम्हाला. जे क्वेश्चन विचारलेत ना त्याच्या बेसवरती तुम्हाला करेक्ट आन्सर टाकायचे. द ट्री इज फार फ्रॉम द हट. आता बघा, हे जे झाड आहे, बरोबर, तर बघा, द ट्री इज, आता हे हाऊस आहे ना, तर ह्या हाऊसपासून ट्री काय आहे? नियर आहे की फार आहे? नियर म्हणजे जवळ आणि फार म्हणजे घरापासून लांब. तर बघा, द ट्री इज फार फ्रॉम द हट. लांब आहे. काय आहे ती? लांब आहे. त्यानंतर बघा, द स्टार. इकडे बघा क्रिसमस ट्री आहे, खाली गिफ्ट्स आहे, स्टार टॉपला आहे झाडाच्या, हो की नाही? आणि द स्टार इज ॲट द टॉप ऑफ द क्रिसमस ट्री. कुठं दिसतंय हा स्टार? टॉप ऑफ द क्रिसमस ट्री. ओके. आता खालचा क्वेश्चन बघा. आता ही मुलगी जी आहे खुर्चीवर बसून बुक रीड करत आहे, बरोबर. द फॅन इज अबो आहे की बिलो आहे? मग अबो. अबो द बानी. बानीच्या वरती आहे, त्याला अबो म्हणतो आपण वरती असल्यावर. ठीक आहे. आता इकडे बघा क्वेश्चन, हा टेबल आहे, काही बुक्स आहे, लॅम्प आहे. तर तिथे त्यांनी क्वेश्चन काय विचारलं? द बुक्स आर ऑन द टेबल. ऑन आहे ना, ऑन म्हणजे काय? वरती. अंडर म्हणजे काय? खाली. तर बुक्स कुठे आहे? ऑन द टेबल. बघा, इथे कार आणि एक बाईक रायडर दिसतोय तुम्हाला, बरोबर. मग आता ही लेफ्ट अँड राईट बघा. तर कार कुठे आहे? तुमच्या राईटला दिसते. द कार इज ऑन द राईट साईड ऑफ मोटर बाईक. मोटर बाईकच्या कुठे ती? राईट साईडला आहे. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघू. कारमध्ये बघा ती मुलगी आहे ड्राईव्ह. तर मिस गीता इज इनसाइड और आउटसाइड द कार. आतमध्ये की बाहेर आहे कारच्या? आतमध्ये. त्याला आपण काय म्हणतो? इनसाइड. काय बोलतो? इनसाइड. चला तर मग आता पुढे जाऊया आपण. तर बघा, आता आपण परत एक नवीन कन्सेप्ट बघणार आहे पुढे. बिफोर, आफ्टर अँड बिटवीन. बिफोर, आफ्टर अँड बिटवीन. तर बघा, इथं काही मुलं दिसत आहे, त्यांची नावं आहे. टॉय झोन आहे, बरोबर. मोहित आहे, सना आहे, जॉन आहे, आलिया आहे. तर इथं काही क्वेश्चन आहे. मोहित इज स्टँडिंग बिफोर सना. मोहित आहे ना, बिफोर आहे ना सनाच्या पुढे. बिफोर म्हणजे काय? पुढे. सनाच्या पुढे. सना इज स्टँडिंग आफ्टर मोहित, बरोबर ना. सना कोणाच्या नंतर आहे? आफ्टर म्हणजे कोण? नंतर. तर सना जे आहे ना आफ्टर आहे कोणाच्या? मोहितच्या. जॉन इज स्टँडिंग बिटवीन सना अँड आलिया. बघा, दोघींच्या मध्ये कोण उभा आहे? जॉन. तर त्या बिटवीनला आपण काय म्हणतो की दोन व्यक्तीच्या मध्ये किंवा दोन नंबरच्या मध्ये जो नंबर असतो किंवा व्यक्ती असतो त्याला आपण बिटवीन बोलतो. मग सना आणि आलियांच्या मध्ये कोण उभा आहे? जॉन. बघा, आलिया इज स्टँडिंग. आलिया कोणाच्या नंतर आहे उभी? जॉनच्या, बरोबर. तर इथं काय येईल नाव? जॉन.
सना इज स्टँडिंग बिफोर और आफ्टर जॉन. जॉनच्या पुढे की मागे? बिफोर आहे, पुढे आहे, म्हणून तिथे आन्सर काय आलं? बिफोर. ठीक आहे, चला तर पुढे जाऊया. बघा इथे आहे 1 to 1 मॅचिंग. काय आहे? 1 to 1 मॅचिंग. मॅच इच ॲनिमल टू इट्स यंग वन. म्हणजे काय? ते ॲनिमल्स आणि त्यांचे बेबीज त्यांना काय करा? मॅच करा. बघा एलिफंटच्या बेबीला मॅच केलं, हॅनच्या बेबीला चिकनला मॅच केलं आणि लॅम्पच्या याला काफला आपण काय केलं? मॅच केलं. तसंच बघा इथे बघा अर्धे अर्धे शेप आहे आणि ते मॅच करायचे. जसं हा पिअर टू पिअर झाला, ऑरेंज टू ऑरेंज झाला आणि मँगो टू मँगो आपण फ्रूटसुद्धा मॅच केले. चला पुढे जाऊया. आता आपण काय बघणार आहोत? एक्सरसाइज ड्रॉ लाईन टू मॅच अ सेम शेप. बघा स्क्वेअरला स्क्वेअरनी मॅच करा, ट्रायंगलमध्ये ट्रायंगलला किंवा त्याला आपण डायमंड शेप पण बोलतो त्याला करा. देन हे पेंटाला पेंटानी करा आणि ओवलला ओवल शेपने करा. खाली बघा डायग्राम पिक्चर दिसतंय तुम्हाला, त्यामध्ये काही ॲनिमल्स आहे स्विम करता आहे, त्यांचं कॉम्पिटिशन लागलं आहे जंगलेटॉनमध्ये. बघा सो देअर इज अ स्विमिंग कॉम्पिटिशन इन जंगलेटॉन. टिक द करेक्ट ऑप्शन. हू इज आफ्टर बिफोर. हे आपल्याला आत्ताच कन्सेप्ट बघितली आणि आपण इथे ते करणार आहोत. बघा हू इज आफ्टर द टर्टल. आता टर्टलच्या आफ्टर कोण आहे? फिश आहे की क्रोकोडाईल आहे? तर बघा तिच्या मागे आफ्टर म्हटलं तर मागे कोण आहे? फिश. कासवाच्या मागे कोण आहे? फिश. हू इज आफ्टर द फिश. फिशच्या मागे कोण आहे मग? डक. आणि पुढे कोण आहे? टर्टल. पण त्यांनी आफ्टर सांगितलं, मग आपण कोणाला करणार? डकला. बघा हू इज बिटवीन टर्टल अँड डक. टर्टल आणि डक ह्या दोघांच्या मध्ये कोण आहे? फिश. कोण आहे? फिश. हू इज इन बिटवीन द क्रोकोडाईल अँड फिश. क्रोकोडाईल आणि फिशच्या मध्ये बघा ही फिश, क्रोकोडाईल, दोघांमध्ये कोण आहे? टर्टल. कोण आहे? टर्टल. तसंच खाली पण पिक्चर आहे बघा, तुम्हाला दिसतंय त्या मुली पळताय, मॅरेथॉन रेस आहे. तर त्यांचं नाव आहे हिना, निशी आणि अनु. बरोबर. तर बघा त्याने क्वेश्चन केलंय की हिना जी आहे ती आफ्टर निशी, निशी इज आफ्टर अनु आहे. तर हू इज आफ्टर निशी. तर निशीच्या नंतर कोण आहे? तर क्वेश्चन दिले बघा, निशीच्या आफ्टर कोण आहे? अनु. तर तिथं मेन्शन केले अनु. हू इज इन बिटवीन हू इज इन बिटवीन. मग आता निशी आणि हिनाच्या मध्ये कोण आहे? अनु. बरोबर दिसतंय ना अनु. मग ते इथे आपण मेन्शन केले. तर ही पण एक्सरसाइज इथे झाली. चला तर आपण वर्कशीट पाहूया. चला आपण वर्कशीट बघूया. रिद्धी आणि हर फ्रेंड्स प्लेइंग इन द पार्क. हे बघा हे पार्क दिसतंय का तुम्हाला बाळांनो? तुम्ही पण जाता ना असं छान छान खेळता ना सुट्टीच्या दिवसात पार्कमध्ये. तर रिद्धी आणि रिद्धीचे फ्रेंड्स खेळत आहेत, तसं तुम्ही आणि तुमचे फ्रेंड्स या पार्कमध्ये खेळत असतात. बर्ड्स आहे. ठीक आहे. तर असंच तुम्ही पण पार्कमध्ये जात असतील तुमच्या फ्रेंड्ससोबत. तर आता इथं बघा नाव डू दिस असं बोलताय की ते नाव डू दिस. व्हॉट डू दिस. बघा सर्कल द डक दॅट इज बिटवीन टू डक्स. बरोबर. सर्कल द डक दॅट इज बिटवीन टू डक. कुठे इज द डक? त्याला सर्कल करा. आता बघा हा पण डक आहे, हा पण डक आहे. बरोबर. तर सर्कल करायला लाव. ठीक आहे. तर आता बघा इथे 1 2 3 डक आहे. तर बिटवीन डक कोण आहे या दोघांच्या मध्ये? तर त्याला सर्कल करायला सांगितलं. तर बघा हा आहे, तर याला आपण काय करणार आहोत? सर्कल. बघा क्रॉस द मँगो ॲट द टॉप ऑफ ट्री. ट्रीच्या टॉप कोणता मँगो आहे? बघा हा. तर त्याला काय सांगितलं? क्रॉस करायला. मग मी क्रॉस केला. ठीक आहे. टेक द ॲनिमल रनिंग टुवर्ड्स द बॉटम ऑफ अ मँगो ट्री. हे बघा स्क्विरल दिसते का? ही ती खाली येते मँगो ट्रीच्या बॉटमला. तर तिला तिथं काय करा? टिक करा. काय करा? टिक करा. सर्कल द बर्ड्स फ्लाईंग अबोव द क्लाउड्स. अबोव द क्लाउड्स म्हणजे फ्लाय करताय म्हणजे उडताय अबोव द क्लाउड्स. म्हणजे हे दोघं
तर त्याला काय सांगितलं? सर्कल करायला. काय सांगितलं? सर्कल करायला. त्यानंतर बघा, क्रॉस द बर्ड्स फ्लाइंग बिलो द क्लाउड्स. क्लाउड्सच्या खाली जे बर्ड्स आहे त्यांना काय करा? क्रॉस करा. ओके, आता ही ॲक्टिव्हिटी सारखंच झालं, आपण केलं. आता नेक्स्ट खाली क्वेश्चन बघा. द मँगो ट्री इज डॅश नियर आहे की फार आहे फ्रॉम द डक. या दोघांचा जो अंतर आहे ना तो लांब आहे, त्यामुळे आपण लिहिणार फार फ्रॉम. काय लिहिणार? फार फ्रॉम. बघा, रिद्धी हॅज रेज हर डॅश हँड टू टच अ मँगो. रिद्धीला मँगोला टच करायचं म्हणून तिने कोणता हँड उचलला आहे? लेफ्ट हँड. कोणता उचलला आहे? लेफ्ट हँड. तर बघा बाळांनो, अशा प्रकारे जे आपलं आहे ना वर्कशीट एक्सरसाइज ज्या होत्या 2, ते दोन्ही पण कंप्लीट झालेल्या आहेत. ठीक आहे. तर तुम्हाला काही डाऊट असेल, तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, तुम्हाला काही समजलं नसेल, ठीक आहे, तर तुम्ही मला कमेंट वगैरे करू शकताय, शेअर करू शकताय, बेल आयकन करा. त्याचबरोबर DG कोकणी ज्युनियर या चॅनलला सबस्क्राईब करा जर नवीन असतील तर. ठीक आहे. तर हे नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला असे रोज भेटत जातील, सो सबस्क्राईब करा. थँक्यू.